चाळीसगाव तालुक्यातील सायगाव अलवाडी शिवारात एका शेतातील विहिरीत अडकलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला। शनिवारी सकाळी शेतातील विहिरीत बिबट्या असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वनविभागाने त्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा टाकून बचाव मोहीम राबवली होती। मात्र विहिरीतील मोठ्या कपाऱ्यांमध्ये बिबट्या वारंवार लपून बसत असल्याने हे ऑपरेशन अपयशी ठरले होते। रविवारी सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा बचावकार्य सुरू केले असता बिबट्या मृतावस्थेत आढळला। त्यानंतर वनविभागाने मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून पंचनामा व इतर आवश्यक कार्यवाही सुरू केली। सदर संपूर्ण कार्यवाही मुख्य वनसंरक्षक धुळे श्रीमती नीनू सोमराज, उपवनसंरक्षक जळगाव राम धोत्रे, सहाय्यक वनसंरक्षक अमोल पंडित, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कोमल पिंडकुरवार तसेच मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शन व उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडली। या बचाव मोहिमेत वनक्षेत्र चाळीसगाव येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच मेहुणबारे पोलीस, सायगावचे पोलीस पाटील यांनी मोलाचे योगदान दिले। विशेषतः वनपाल सागर पाटील, वनरक्षक ललित पाटील, अजय महिरे, रवींद्र पवार यांनी अत्यंत धाडस, तत्परता व समर्पणाने काम करत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून बचाव व मृत बिबट बाहेर काढण्याच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेत्रे यांच्या उपस्थितीत नियमानुसार शवविच्छेदन करण्यात आले। दरम्यान मृत बिबट्याला पाहण्यासाठी सायगाव व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती। नमस्कार, मी अमोल पंडित, सहाय्यक वनसंरक्षक जळगाव वन विभाग। तर काल आमच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की सायगाव अलवाडी या शिवारामध्ये वन्य प्राणी बिबट विहिरीमध्ये पडलेला आहे। तर त्यावेळेस तात्काळ आमची टीम सदर ठिकाणी हजर झाली। त्यानंतर बिबट्या आहे तो ती विहीर जी होती ती एकदम जुन्या पद्धतीची होती आणि खाली एकदम कपारी आतमध्ये होती। तर तो बिबट्या जो कपारीमध्ये घुसला होता आतमध्ये, आम्ही त्याचं काही विजन काय डायरेक्ट नव्हते आम्हाला काहीच। आणि मग त्यावेळेस आम्ही थोडा मोबाईल वगैरे आतमध्ये सोडून एक ब्लाइंड थोडी इमेज आली, तो कपारीच्या आतमध्ये पार घुसलेला होता। मग त्यानंतर आम्ही थोडं वेट अँड वॉच केलं किंवा तो बाहेर येईल, मग त्यानंतर आम्ही पिंजरा टाकून त्याला वरती काढू, पण तो काही बाहेर आलाच नाही। मग थोडंसं आम्ही म्हणलं पाणी वरती आल्यानंतर तो परत बाहेर येईल समजा। तर आम्ही एक आजपर्यंत सकाळपर्यंत त्याची वाट पाहिली, पण तरीही तो बाहेर आलेला नव्हता। मग परत आम्ही कॅमेरा टाकला आज खाली मोबाईलचा, तर तो आहे त्याच पोझिशनवर कालच्या। मग असं वाटलं की तो कदाचित गेला असावा। मग त्या ठिकाणी मग आम्ही कर्मचारी वगैरे आतमध्ये उतरवले आणि चेक केलं समजा त्याला काय आहे का तो जिवंत। तो त्याची काय हालचाल झाली नाही। त्यानंतर तो मृत झालेला होता। मग त्याला कर्मचाऱ्यांनी वरती घेतले। आता यानंतरची जी प्रोसिजर आहे ती आम्ही पशुधन विकास अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक आणि आमची जी टीम आहे त्यांचं त्या बिबट्याचं शवविच्छेदन करू आणि त्यानंतर त्याचं शासकीय इतमामात अंत्यविधी करू। साधारणतः वय किती असतं? त्याचं वय 1 वर्षाच्या आतलाच आहे। तुम्ही 7 ते 8 महिने त्याचं वय असावं, म्हणजे तो असं बडल्ट आहे समजा। तर हा किती तास खाली पडलेला असावा? तो आता परवा रात्रीच्या आसपास पडलेला असा तो।